नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कलिंगड प्लॉटवर आहे. मित्रांनो, मी कायम सांगतो का आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आता हे कलिंगड प्लॉट एवढ्या पावसात हे बा पाणी किती आहे, पाऊस आहे, पण हे निचऱ्याचं रान असल्यामुळं ज्या प्लॉटमध्ये पाणी साचत नाही अशा क्षेत्रामधला हा प्लॉट आहे. माल बघा, या सीजनमध्ये एवढी साईज होत नाही, 5-6-7 किलोपर्यंत साईज आहे आणि कुठंही पाणी साचत नाही. एवढा पाऊस चालू आहे आमच्या एरियामध्ये. हा नगर जिल्हा आहे, या एरियामध्ये एवढा पाऊस चालू आहे तरी इथं पाणी न साचल्यामुळं या प्लॉटची साईज झाली. आणि पाणी ज्यावेळेस साचतं त्यावेळेस हे फळ जे आहे ना, हे बुरशी धरतं खालून आणि हा जो पाला आहे हा पाला राहत नाही. हा पाला न राहिल्यामुळं याची साईज होत नाही. पण क्षेत्र जर तुम्ही आता याच्यात डबल पीक आहे, डाळिंब पण आहे आणि कलिंगड पण लावलं आहे. दोन्ही सरींमधलं अंतर 6-7 फूट आहे. एवढं अंतर ठेवण्याचं कारण काय, या पावसाळ्यामध्ये एवढं अंतर जर ठेवलं तर तुम्हाला साईज देतो आहे माल. मालाची साईज झाल्यामुळं तुम्हाला रेट पण चांगला मिळतो आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, बरेच लोक मला फोन करत आहे का ह्या पिरियडला कलिंगड लावले तर चालेल का, ह्या पिरियडला कलिंगड लावलं तर चालतं आहे. फक्त तुमची जमीन अशी पाहिजे का जिथे किती पाऊस झाला तर पाणी निचरा झालं पाहिजे, पाणी निघून गेलं पाहिजे. ज्यावेळेस पाणी निघून जातं त्यावेळेस प्लॉट तुमचा उभा राहायला अडचण येत नाही. आणि ह्या पिरियडमध्ये तुम्ही अंतर थोडं जास्त ठेवलं पाहिजे. आता डाळिंब असल्यामुळं याचं 8 फूट अंतर आहे आणि मध्ये एक बेड केलेला आहे. त्याच्यामुळं हा प्लॉट एकदम सुंदर बसला आहे. 5-6-7 किलोपर्यंत साईज आहे मालाची. माल पण क्वालिटी पिकला आहे. त्यामुळं मित्रांनो, धन्यवाद.